मित्रांनो आज विंगचं मैदान आणि त्या विंगच्या मैदानात आज गुलालाचा मानकरी ठरलेला हा नंद आहे आणि ही सगळी जवान पिढी दिसते आपल्याला कारण आता भरपूर जवान पिढीला शर्यत क्षेत्राचा नाद लागलाय आणि जवान पिढी जुनी आपली परंपरा पुढे चालवून नेते. आज विचारूया पहिलवानांना, पहिलवान कुठल्या गावचा बैल आहे? बैल येराव्यातलाय विंग येराव. काय नाव त्याचं? सर्जा. आणि तुमचा पण प्रेक्षकांना परिचय सांगा. तुम्ही आता नवीन बैलगाडा मालक आहे. माझं नाव गणेश शेजवळ हम्म. येराव. हम्म. बैल आपला कैलासवासी अजय विजय शेजवळ येराव या नावानं बैल पोहतो. आता आज हा कितवा गुलाल आहे? आज आपला म्हणजे पहिलाच गुलाल एक झालाय पण तेव्हा आपण क्वार्टर फायनलला हा. राहील. पहिलाच गुलाल असा बैल. आता क्वार्टर फायनलचा गुलाल आणि आज फायनलचा गुलाल ज्यावेळेस कापायला लागतो त्यावेळेस काय फरक जाणवतोय? फायनलचा गुलाल लागल्यावर मालकाला आनंदच होतो हा. जास्त, कारण एवढ्या दिवस केलेला आपण तर नंदी भरपूर अग्रेसिव्ह आहे. एवढ्या दिवस बैलासाठी केलेलं कष्ट कुठं तर आपलं कष्टाचं फळ मिळाले हा. बैल फायनलला राहिले ना. आणि मित्रांनो त्यांना तुम्ही कायमच बघत असता. आता आज गाववाल्यांच्या सोबत आला आणि गुलालाचा मानकरी झालेला हा नंद आहे त्यासोबत उभा राहिलाय. गुलाल भरपूर तुम्ही बघितले पण आज काय वेगळं, कारण आज भरपूर दिवसातून गुलाल झाला. काय आपला जास्त दिवस बैल म्हणजे पळत होता पण काही नशिबात आपला बॅड लक चालू होतं त्यामुळे गुलाला एवढं हे होत नव्हतं. पण आज नशिबानं साथ दिली. गाडी 2 फेर मधून आली, फायनलला कडून आली. बैलानं पळून 4 नंबर केला कडनं पळून. तर काय हा सर्जा ह्या मालकांचं लय कष्ट आहे. गणेश शेजवळ म्हणा, त्यांचा छोटे बंधू रुद्र, सगळ्यांचं आपल्या टीमचं सगळ्यांचं भरपूर कष्ट आहे. त्यामुळे बैल आज नंदीने आपल्याला दाखवून दिलं की बाबा कष्ट केलं तर तुम्हाला मी फळ देणार, अवश्य फळ देणार. त्यामुळे आज काय बैल फायनलसाठी राहिला. बैल आज सकाळपासूनच लय अग्रेसिव्ह म्हणजे सगळ्यांच्या मारायला तसं मागं जाऊन मारायला जांगाव जात होतं बैल. सकाळपासून बैल आम्हाला सकाळी आल्याच वाटत होतं आज काय ना काय तर बैल करणार आपला. आणि बैल जेव्हा गट काढला मित्रांनो बघा ॲग्रेशन बघा त्याचं, कारण शर्यतीचा बैल आहे, ॲग्रेशन राहणारच. आता ॲग्रेशन भरपूर आहे त्याला. काय सांगचाल या इकडे? ॲग्रेशन भरपूर आहे. हो ॲग्रेशन भरपूर आहे. तो पहिल्यापासून असा आहे ॲग्रेशन जास्त वगैरे. बैल अंगावर धावून विन येतो पण असं घरी असला की नाही एवढं काय असं म्हणजे असं शांत स्वभाव नाही. आणि लेडीजला वगैरे मारत नाही बैल असा, कारण की आमची बहीण आहे छोटी मनीषा म्हणून, त्याला काय अजिबात बैल करत नाही किंवा लेडीजला कुणाला काय कळत नाही, करत नाही बैल काय. आता काय होतं माहिती आहे, पहिलवान इकडे आहे. आता पायरा भेटत नाही, आता गुलाल झालाय, आता पायरा भेटेल. कॉन्टॅक्ट नंबर कुणाचा देताल, कोण नियोजन करतंय? नियोजन मीच करतो. माझं नाव गणेश शेजवळ. मोबाईल नंबर 9765650746. आणि कसा पायरा पाहिजे? आपला बैल दोन्ही खांदे पब्लिकनं पळतो. आपल्याला बैलाला कुठल्याही खांदे बैल असला तरी चालतो. आपला बैल दोन्ही खांदे पब्लिकनं पळतो. कुठं पण गाडी येऊ, कसे पण येऊ गाडी, आपला बैल पब्लिकनं पळतो. मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया, कारण आता तो थांबत नाही, कारण त्याला घरी जायचे. 3 फेर नंदी ज्यावेळेस पळतो त्यावेळेस भरपूर दमलेला असतो. बैलांमाग आमचं हे सगळा मित्र परिवार आहे. सगळ्या पोरांचा लय कष्ट आहे. लय दिवस झाला आम्ही लांब लांब मैदान केलं पण लय दिवस आम्ही गटाला मार खाऊन बैल मागे यायचो. कधी गट काढायचो, कधी गटात सीमेला मार खायचो. बैलांना नाही म्हणलं 10-15 मैदान बैल गट काढला. आम्ही लय लांब लांब गेलो, तिकडं गट काढला, सीमेला मार खायचो. पण आज बैलानं आज गट काढला म्हटलं लय दिवसात आमच्या बैलाला गट निघालाय. म्हटलं आज काय ना काय तर बैल करणार 100%. आज बैल राहिला फायनलला. आणि गाडी जर आमची मध्ये असती तर आम्ही 1-2 नंबरातच खेळलो असतो. मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की असाच कायम त्यांना गुलाल लागेल. धन्यवाद. धन्यवाद. तुमचं पण आभार आहे.